समशापूर गावचे सत्य परिस्थिती. महापुरामुळे या गावाला कुठल्याही प्रकारची मदत नाही. चला तर पाहूया लोकांचे म्हणणं काय आहे. ते शमशापूर गावचे गावकरी आहेत, ते त्यांचे प्रश्न सांगणार आहेत, जे काय त्यांना अडचण आलेला आहे महापुरामुळं. सीना नदी हा महापूर आलेला आहे सध्या. सोलापूर विजयपूर हायवेच्या वरती त्यांनी आहेत. आता त्यांच्या जे काही प्रश्न आहेत आम्ही त्यांना विचारू आणि त्यांनी सांगतात की त्यांना काय काय अडचण आहे. तर काय वाटते तुम्हाला, सांगा. काय आमच्या जनावरांच्या अडचणी आहेत, हैराण व्हायले, पाणी वैरण रानाखाली गेलेले, जेवणाची हैराण चालू आहे. लोक सगळे रोडवर बसलेले आहेत, कपड्याला त्याचे प्रॉब्लेम, सगळं भिजून गेलेलं आहे, सगळं पाणी घराने पाणी सगळं आहे. परत नंतर आता आम्ही शमशापूर सोडून कम से कम 3 किलोमीटर आलो, ते बी वाहन बंद झाल्यामुळे आम्हाला चाराला डिवायडरवर यायला लागलंय. हा, रस्त्यावरती सध्या, नाहीतर वाहन चालू झालं तर ते बी आम्हाला भेटत नाही. परत हा, एवढी आमची विनंती आहे की प्रशासनाने दखल घ्यावी आमची, एवढी काय तर मदत करा. तुम्हाला काय वाटतं? काय ना, माझ्यासाठी फक्त जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा. असं रोडवर येऊन जनावर चाराचं, एखादं कोणतरी गाडी आली, काय तर जनावर ठोकले केले, तर आमचं किती नुकसान झाले. रोडवर येऊन आम्ही इथं उभं राहायचं. आमचे लेकरं आता राणा वस्त्याने फिरायला लागलेत. आमच्या लेकरांना बायकांना आसरा नाही, पावसा वाऱ्यात असंच फिरायला लागलेत. आम्हाला एक व्यक्ती परमेश्वर डोंगरे आमच्या गावासाठी लई पळापळी घेत, रात्र दिवस कष्ट काढले. संत गावकऱ्यांना सगळ्यांना मिळून त्यांनी सहकार्य केलं, मदत केली. परमेश्वर डोंगरे. ओके. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, हा अडचण आहे शमशापूर ह्या गावकऱ्यांचं. सध्या शमशापूर गावकरी अजून एकांना भेटू आणि बोलू. त्यांनी काय वाटते, तुम्हाला काय वाटते, सांगा. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी सर्व गावकऱ्यांसाठी मदत करत, माझी स्वतःची मदत नाही करत, तर गावकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलं. बाहेर आणून त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. तर मी रोडला आणून त्यांना ठेवलेलं आहे. कोणी मला आसरा दिलेला नाही आहे. माझं गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे. तरीसुद्धा मी व प्रशासन व कुठलेही ग्रामपंचायत व अधिकारी कुठल्याही माझ्याकडे फिरकलेला नाही. व माझे वारंवार जे गावकरी आहेत त्यांचे जनावरसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. काय जनावर मेलेले आहेत. कोणीही प्रशासन दखल घेतलेली नाही. आता पातूरची परिस्थिती आहे बिकट. सध्या माझ्या लेकराबाळांना कपडे व सोनं नाणं जे काय असेल ते वाहून गेलेलं आहे, परंतु त्यांना काही मदत मिळत नाही आहे. तर माझी मीडियाला एवढं सांगणं आहे की आम्हाला तात्काळ मदत मिळावं, प्रशासनानं आमची दखल घ्यावं, हे विनंती करतो. बाकी ह्याच्यापुढं मला काही नको आहे. व प्यायला पाणीसुद्धा नाही आहे. जनावरांना पाणी प्यायचं म्हणलं तर जनावरांना पाणी नाही, लोकांना पाणी मिळत नाही आहे. हाल उपेष्टा सहन करावं लागलं. ज्याच्याकडे जेवण येतं त्याची वाट बघत बसावं लागलं. व गावचा कामगार तलाठी असून तो तलाठी काय करतो की जेवण द्यायला वेळ थांबा, 2 तासांनी गाडी येते, 3 तासांनी गाडी येते, तुम्हाला जेवण पोच होईल, हे सुद्धा प्रशासन करू शकत नाही आम्हाला. तरी आम्ही तुमच्यासारखी गावकऱ्यांची व मित्र खात्याची मदत घेतो. सोलापूरकर सर्वांनी, आपले कर्नाटक असो, मंद्रोप असो, सोरेगाव असो, प्रत्येक ठिकाणी गावकरी आपला मदत करण्यासाठी आपण त्याला ग्रुपवर टाकतो. ते ग्रुपच्या मदतीनं आम्हाला खाणं पिणं येतं. हेच मला सर्व गावकऱ्यांकडून आभार मानतो. ओके, धन्यवाद. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा गावकऱ्यांचा हाल आहे. सध्या त्यांना खाणं पिणं सोयी, कुठलाही सोयी प्रशासनाने करत नाहीये. तरी मी पण प्रशासनांना सांगू इच्छितो की लक्ष द्या ह्या गावकऱ्यांकडे. शमशापूर ह्या गावकऱ्यांना कुठलाही सोयी सुविधा हा शासनाकडून मिळत नाहीये. तर मी पण प्रशासनाकडून मागणी मागतो की शमशापूर ह्या गावाला काहीतरी मदत करा. खाणं पिणं जेवणं हे सगळ्या काही अडचणी आहेत, त्यांना गावाला या, भेट द्या. गावांना भेट देऊन तुम्ही त्यांचे हाल विचारून त्यांना मदत करू शकता. चला तर मित्रांनो, समशापूर गावच्या लोकांचे म्हणणं काय आहे ऐकून घेऊया. चला. तुम्ही बघू शकता इथं या गावातले जनावरे कशा प्रकारे पाण्यातून बाहेर ओढत ओढत काढत आहे. आज आलेला आहे शमशापूरमध्ये. तुम्ही बघू शकता पूर्ण हा गाव पाण्याखाली गेलेला आहे
आता जनावर कसं ओढून आणले तसं प्रत्येक जनावरांना ओढून त्यांचं प्राण वाचवलेलं आहे. तर आमचे हा शमशापूर गावचे पोलीस पाटील इथं आहेत, त्यांनी गावाबद्दल काही सांगणार आहे, तुम्ही ऐकून घ्या. साहेब बोला, तुम्हाला काय वाटतंय गावाबद्दल, कशी परिस्थिती आहे तुमची? गेले 8 दिवस आमच्या गावामध्ये पाण्याचं इतका साम्राज्य साठलेलं आहे की लोकांना मूलभूत गरजा हे सुद्धा करणं खूप अवघड झालेलं आहे. तरी पण सरकारच्या मार्फत किंवा इतर लोकांचे मंडळी वगैरे येऊन आमच्या गावाला मदत करत आहेत. तरी जेवढे सरकारला परत एकदा आमची विनंती आहे की लोकांचे घरे पूर्णपणे पाण्यात बुडलेले आहेत, काही घरे पडून गेलेत, झडून गेलेले आहेत. तर भविष्यामध्ये असा पूर अजून येऊन परत लोकांना नुकसान होऊ नये त्याकरिता तुम्ही आमचे गाव जर इथने स्थलांतरित थोड्या उंच अंतरावर केलं तर आमच्या गावकऱ्यांना या असा त्रास होणार नाही. याचे एवढे आमची प्रार्थना आणि विनंती आहे. त्याचं तुम्ही आहे ना अंमलात आणावे हेच आमची नम्र विनंती आहे. आणि आमचे गावकरी सर्वजण सहकार्य खूप करत आहेत. म्हणजे पाणी यायच्या अगोदर पासून ते पाणी आता आहे, ऑलरेडी आहे, तिथपर्यंत सर्व गावकरी सहकार्य करत आहेत. त्यांनी आहे ना वारंवार जे सूचना देत आहे आम्ही ते सूचनेला अनुसरून त्याने ना आमचं सर्व ऐकत आहे. त्याच्यामुळे त्यांचं अडचण नाही. आणि जनावरांना आता चाऱ्याचा प्रश्न ते पण आता सरकारने द्यायचं म्हणून ठीक केलेलं आहे. आम्ही यादी वगैरे वर पाठवलेले आहेत आम्ही गावकरी वगैरे मंडळी बसून. तर जनावरांसाठी थोडंफार चारा वगैरे मिळालं तर ते पण खूप चांगलं होईल. कारण शेतकऱ्यांचे लोकांचं झालेलं आहे, पण जनावरांच्या साठी तरी थोडंफार भेटावं त्यासाठी आमची ही नम्रतेची विनंती आहे. अजून कोणी कोणाला बोलत असेल तर ते बोला. पाणी आपल्या जनावरांना वैरण 8 दिवस झालं जनावरांची आपदा होत आहे वैरणीसाठी. प्रशासन फक्त आश्वासन देत आहे, आज येईल उद्या येईल. 2-3 दिवस झालं असंच चालू आहे. अजूनपर्यंत आमच्यापर्यंत वैरण आलेली नाही. कधी देणार वैरण केव्हा देणार आहे आम्हाला? आता वैरण आता सध्या पाऊस चालू आहे, पावसात वैरण असली तरी तोडायला येत नाही. वासरं 3 वासरं या पावसात आपले मेलेले आहेत पाण्यात. 3 वासरं. अजून बसले वैरणीचे 1 तासाने येते, 2 तासाने येते म्हणून रस्त्यावर वाट बघत बसले. ते काय गाडी येत नाही, शासन दुर्लक्ष करते. 3 दिवस झाले वैरण पाठवले म्हणून लोक जनावरांच्या समोर बसलेत वाट बघत रस्त्यावर, कधी येते वैरण म्हणून. शासनाला एवढी विनंती आहे की माणसासाठी न बघता जरा जनावरांसाठी जर कळकळीने बघितलं तर एवढी नम्र विनंती आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण हा शमशापूर गावाचा अडचण तुम्ही ऐकलेला आहे. तर माझ्याकडून ही शासनाला विनंती आहे की गावकऱ्यांना भेटावं, यावं, गावाला बघावं आणि त्यांच्या जनावरं मेलेत म्हणे, जनावरांचं वैराण्याची अडचण आहे ही मी त्यांना विनंती करतो. हे तुम्ही इकडं पोलीस पाटील, मी त्यांना बोलतो. कोणतेही राजकीय पक्षाचे आतापर्यंत आमदार खासदार कोणीही आपल्या गावाला भेट नाही का बघितले सुद्धा नाहीत किंवा कुठे बातमीमध्ये सुद्धा दिसत नाहीत. त्यांनी इथं आहेत का नाहीत, कुठे आहेत? कारण राजकीय पक्षाचे लोक असे आहेत, काय पडले बघा, तुम्ही मत घेण्यासाठी पूर्ण गावाने तळे आणि वस्ती हिंडता, मग अशा पूर परिस्थितीमध्ये तुम्ही का बरं येत नाहीत? हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे काही आणि गावामध्ये लोक अक्षरशः एक कपड्यावर त्यांनी 8 ते 15 दिवस झाले एक कपड्यावरच फिरत आहेत बाहेर. 8 ते 15 दिवस झाले एक कपड्यावर फिरतात, जेणेकरून त्यांच्या अंग धुण्यासाठी साधा शॅम्पूचा पुडा सुद्धा आहे ना या राजकीय लोकांनी कुठे मदत केलेली नाही. आणि आमदार नाही खासदार नाही. हेच बघा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर ते स्वतः तिथे पाण्यामध्ये उतरून लोकांना बाहेर काढत येतात आणि आमचे आमदार खासदार एसी मध्ये जाऊन मस्त फराकात झोपलेत. नंदुरला येऊन गेला आमदार काल येऊन गेला, पण त्यांनी मस्त लांब ना असं विमानात बघून चाललेत, हेलिकॉप्टर म्हणून बघून चालले. नंदुरला येऊन गेला आमदार काल, आज काल आमदार. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रशासनाचा हा दुर्व्यवहार आहे. तर इकडे पूर्णपणे हा गावाला जाणारा रस्ता ब्लॉक आहे, तर गावकरी थांबलेले आहेत. मित्रांनो, गावकऱ्यांचे हे सदस्य आहेत, गावातले सदस्य बोलतो म्हणलेत आमच्याशी, तर ऐकून घ्या. शमशापूर गावातले हे गावकरी सदस्य आहेत गावाचे. मी लोकचंद सीताराम मनसावले ग्रामपंचायत सदस्य बोलतो. आणि आमच्या गावाला जेव्हा 2 वेळा पाऊस आला एवढं, तरी राजकीय मंडळी म्हणजे आमदार खासदार यांनी कोणीच येऊन त्या भेट दिलेली नाही आणि सुखसुविधाला कुणीही भार पडलेला नाही आहे. तरी लहान मोठं लेकरं असं उपाशीच आहेत, पण त्यांना अंगावर कपडे नाही, हे नाही, ते सगळं असंच दिवस आहे. बायाला सुद्धा त्यांच्या साड्या नाही ती त्यांना, ते एक साडीवरच त्यांनी उभारलेले आहेत. घरात सगळं ते भिजून सगळं पाक मोकळ झालेलं आहे. तरी
ह्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शमशापूर गावाकडे लक्ष देऊन त्याला अंमलात आणून त्यांना सुविधा पोच करावी ही विनंती आहे. तर दुसरे शेतकरी बोलत आहे आमच्याशी. या, बोला. काल आमच्या गावचे सरपंच गावात आले होते. त्यांना ग्रामपंचायतीकडून काय मदत होते काय विचारल्यानंतर ते म्हणाले काही मिळणार नाही ग्रामपंचायतीकडून, असं डायरेक्ट त्यांनी आमच्या तोंडावर बोललेत. जनावरांना चाऱ्याबद्दल बोलताना, परत जेवणाबद्दल बोलताना त्यांनी ह्याच भाषेत आम्हाला बोललेत. याच्यावर काहीतरी त्यांनी विचार करावा, कारण ग्रामपंचायत चुकीचं आहे बोलणं. तर मित्रांनो, शमशापूर गावातले हे पुढारी आहेत. पुढारी आमच्याशी बोलतो म्हणलेत, त्यांच्या तोंडातून ऐकून घ्या. आज काय आमचा दिवस जे 8वा दिवस आहे, आम्ही जे बाहेर पडलेला आहोत ते 8वा दिवस आहे. जो माझ्या महिला व माझ्या भगिनी सर्व जो बाहेर आहेत त्या आता प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. कारण का माहिती आहे का, आम्हाला वारंवार त्यांना सांगून सुद्धा त्यांनी आमची कुठलीही दखल घेतली नाही. काही शेतकरी आता आमची जे गावातली लोक आहेत, शेतकरी लोक जर शेतात राहिलेले आहेत, कुठं कुठं आम्ही शिफ्ट केलेलं आहे, रोडला आहेत, त्या लोकांना कुठलंही आत्तापत्र तरी काय मदत मिळाली नाही आहे किंवा काय नाही आहे, अडचणी विचारत नाहीत किंवा त्यांना दवा गोळ्या औषध कुठलंही व त्यांना न्यायची सुद्धा सोय केलेली नाही आहे. आत्तापत्र आमदार खासदार व कुठलेही लोक आमच्याकडे पोचलेले नाहीत. तर माझी एक विनंती आहे की गाव 4 वेळा पाण्यामध्ये जातं, तर हे प्रशासन काय झोपलेलं आहे का? आतापर्यंत काही विचार करत नाही. वारंवार हे पोलीस पाटील येतात, ते आम्हाला सांगतात की तुम्ही गावाच्या बाहेर जावा. तुम्ही हेच गोष्ट जरी पोलीस पाटलांनी जरी प्रशासनाला तुम्ही आम्हाला विचारता, त्या टायमाला तहसीलदार साहेबांना तुम्ही एक पत्र लिहा, कलेक्टर साहेबांना पत्र लिहा की गाव बाहेर निघाला आहे साहेब, त्यांना कुठं तर जागा उपलब्ध करून द्या. परंतु कारण काय माहिती आहे का, मी सुद्धा रोजच्या रोज जाणं येणं ह्या पोलीस पाटलांनी आमचं पूर्णपणे लक्ष घालून गावकऱ्यांना बाहेर काढून चांगलं त्यांचं काम केलं आणि सर्वांना मदत लागणारी वस्तू ते जे काय असेल तर त्यांनी त्यांच्या मित्र खात्यांना दुसरी खात्यांना सांगून आम्हाला पोच केलेले आहेत. तर रेग्युलर हे पोलीस पाटील आमच्याकडे येतात, तुमचे हाल आपले तुमचं काय चाललंय काय नाही विचारपूस करतात. त्याच्या कदाचित आमचे लोबुसिंग मनसावले जे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला काल येऊन भेट दिले. त्यांनी सुद्धा म्हणले की तुम्हाला काय अडचण आहे का, विचारपूस केले, पण तुमच्या जेवणाचं काय अपदा आहे का ते सुद्धा त्यांनी विचार केले. पण त्यांनी पण आम्हाला मदत केली चांगलीच. त्यांनी पण साहेबांना बोललं, साहेबांना जेवण पोच करा, हे सर्व प्रतिष्ठान गोष्टी नाहीत. पण आमची एकच इच्छा आहे की तुम्ही जे जेवण खाणं पिणं जे करता, तर त्याच्या कदाचित एक सांगू इच्छितो की मला इथून तुम्ही बाहेर काढा. गाव हे आम्हाला बाहेरच पाहिजे, इथं राहायचं नाही आहे. हे महिला म्हणतात, मी तर बोलत नाही. कारण का माहितीये का, कधीही तुम्ही झोपलं तर कधी हे पाणी इथं हे कुणालाही सांगून येत नाही. कारण ह्याच्या मागचं मोठं धोरण आहे की मी उजनीतनं पाणी 100 लाख आलं, धरणात हिप्परग्याचं लाख आलं. ही गोष्टींना लोकांना यांना कळतं, कारण यांनी ग्रुपवर टाकतात. तो लोक जे बायका आहेत ते घाबरून चाललेले आहेत. तर प्रशासन काय करायला, यांना बाहेर काढा. अहो बाहेर काढायचं तर आहे, पण तुम्ही कुठं थान करा, त्यांना जागा द्या. जागा नाही तर कुणाच्या घरात राहायचं, रोडवर लोक पडतात, पाऊस चालू आहे, वरनं काय. एकच खोली दिलेली आहे, त्या एका खोलीमध्ये किती लोक राहतात, तिथं 50 माणसं राहतात. तुम्ही जाऊन जरी बघितलं मीडियावाल्यांनी, तुम्ही स्वतः जाऊन पाणी करा, त्या ठिकाणी हालत काय आहे ते बघा. तुम्ही युट्यूबवर जे दाखवणार आहे ते फेमस करण्यासाठी नाहीये. तुम्ही स्वतः जावा, तुम्ही समोर बघा, ते हकीकत बघा. की माझं एवढीच मत आहे की गावकऱ्यांनी मिळून आमच्या गावकऱ्याकडून आलात तुम्ही, आभार मानतो सर्वांचा. पण माझं हे जनावर आहे, उपाशी पान मरत आहे, त्या उपाशी ताण मरत असताना सुद्धा सरकारने दखल घेतलेली नाही. आज मला कळालं बाबा प्रत्येक ठिकाणी वैरण चालू आहे, जनावरला वैरण देत आहेत. ते जनावरला वैरण देत आहेत, पण ते आमच्याजवळ पोचलंच नाहीये. मग हे गाव काय, मला शमशापूर हे गाव त्यांना माहित नाही असं काय आहे का? प्रत्येक तुम्ही मग ह्या प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे, मग पोलीस पाटील ह्या गावाला आहे, ग्रामपंचायत ह्या गावात आहे, सर्व असताना मग हे प्रशासनाला काय माहिती आहे? मग प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे मला, गाव नाही तर तुम्ही प्रशासन, मग पोलीस पाटील नेमलंय कशाला, सरपंच नेमलंय कशाला? मग हे तुम्ही दखल घेतली पाहिजे ना. मग काही सुद्धा दखल घेत नाहीत. तरी सुद्धा पोलीस पाटील येतात, वारंवार सांगतात, भेट देतात, लोकांच्या सह्या घेतात, सर्व गोष्टी करून जातात. पण कारण एकच आहे की प्रत्येकाने पोलीस पाटलांनी मिळून सुद्धा त्यांना बी ताण पडून मेंबर लोकांना बी ताण पडून त्यांनी सुद्धा आम्हाला थान कुठंतरी मोकळं करून द्यावं ही विनंती करतो. आणि शासनाला बी हे सांगतो की माझे जनावर उपाशी मरत आहेत, त्या जनावरांसाठी लवकर तर लवकर होता होईल तेवढा चारा उपलब्ध करून द्यावं आणि प्यायचं पाणी सुद्धा उपलब्ध करून द्यावं. आणि जे काय बायका आहेत ते आता जे बोललेत, काही लोक उघड्यावर आहेत, अशा बी काही परिस्थिती झालेली आहे. लोकांना सुद्धा कपडे नाहीत, त्यांचे सुद्धा कपडे वाहून गेलेले आहेत. प्रशासनाला लक्ष दिलेलं नाही आपल्याकडे. आणि आपण मित्र खात्यातून मदत मागत आहोत, ते मित्र खातं आपला मदत करत आहे. त्या सर्वांचा मी आभार मानतो. जय हिंद.